मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय पक्ष भारतातले कोणते याची माहिती घेतलेली होती। या व्हिडिओतनं आपण या राष्ट्रीय पक्षांना मान्यता कशी मिळते ते आपण पाहणार आहोत। निवडणूक आयोगाने दिलेल्या तरतुदीनुसार एखाद्या निवडणुकीमध्ये किमान 6% मतं ही त्यांना त्या पक्षाला मिळाली पाहिजेत किंवा त्या निवडणुकीमध्ये किमान 3 राज्यातून त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आले पाहिजेत। थोडीशी ही भाषा निवडणूक आयोगाची अधिक किचकट आहे म्हणून मी हे सोपं करून तुम्हाला सांगितलेलं आहे। याच्या उदाहरणार्थ तुम्हाला मी देतो ते राष्ट्रवादी काँग्रेसचं। राष्ट्रवादी काँग्रेस हा जो पक्ष आहे हा 1999 मध्ये स्थापन झाला आणि त्याच वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षाला 6% मतं देशभरातून मिळाली। त्यामुळे ही अट त्यांनी पूर्ण केलीच, पण त्याचबरोबर दुसरी जी एक अट आहे किंवा म्हणून त्यामध्ये या पक्षाने विविध राज्यातून म्हणजे मेघालयातून पीए संगमा, बिहारमधून तारिक अनवर आणि उरलेले 5 खासदार हे महाराष्ट्रातून म्हणजे 3 राज्यातून मिळून त्यांचे 7 खासदार आले आणि त्यामुळे या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळाली। या उलट शिवसेनेचे त्यावेळेस तब्बल 15 खासदार निवडून आले, पण ते 15च्या 15 खासदार फक्त महाराष्ट्रातून आले। देशभरातून शिवसेनेचे कुठेही उमेदवार निवडून आले नाहीत किंवा संपूर्ण देशातून त्यांना 6% मतं पडली नाहीत। एकट्या महाराष्ट्रातून त्यांना 6%हून अधिक मतं पडली, परंतु राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी ही तरतूद अमान्य असल्यामुळे 15 खासदार येऊन सुद्धा शिवसेना हा प्रादेशिक पक्ष ठरला। तर 1999 सालीच 10 जूनला स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मात्र राष्ट्रीय पक्ष म्हणून त्याच वर्षी ओळखला जाऊ लागला। जय हिंद।